नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ITI द्वितीय वर्षासाठी विचारण्यात येणारे AC ऑल्टरनेटरवर टॉप 100 MCQ पाहू. प्रश्न क्रमांक 1. अल्टरनेटर हा कोणत्या प्रकारचा यंत्र आहे? A. AC जनरेटर, B. DC जनरेटर, C. ट्रान्सफॉर्मर, D. इंडक्शन मोटर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. AC जनरेटर. प्रश्न क्रमांक 2. अल्टरनेटर प्रामुख्याने कोणत्या ऊर्जेचे रूपांतर करतो? A. यांत्रिक ते विद्युत, AC. B. विद्युत ते यांत्रिक, C. उष्णतेतून विद्युत, D. AC ते DC. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. यांत्रिक ते विद्युत, AC. प्रश्न क्रमांक 3. अल्टरनेटरमध्ये रोटरला कोणते क्षेत्र मिळते? A. चुंबकीय क्षेत्र, B. विद्युत क्षेत्र, C. उष्ण क्षेत्र, D. शून्य क्षेत्र. त्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. चुंबकीय क्षेत्र. प्रश्न क्रमांक 4. अल्टरनेटरमध्ये विद्युत उत्पादन कुठे होते? A. स्टेटर वाइंडिंगमध्ये, B. रोटर वाइंडिंगमध्ये, C. दोन्ही, D. कुठेही नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. स्टेटर वाइंडिंगमध्ये. प्रश्न क्रमांक 5. अल्टरनेटर प्रामुख्याने कोणत्या पॉवर स्टेशनवर वापरतात? A. जलविद्युत व उष्णविद्युत, B. फक्त DC स्टेशन, C. बॅटरी चार्जिंग, D. मोबाईल चार्जिंग. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. जलविद्युत व उष्णविद्युत. प्रश्न क्रमांक 6. अल्टरनेटरचे मुख्य भाग किती आहेत? A. 2, B. 3, C. 4, D. 5. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 2. प्रश्न क्रमांक 7. अल्टरनेटरचे दोन मुख्य भाग कोणते? A. स्टेटर व रोटर, B. कम्युटेटर व ब्रश, C. आर्मेचर व फील्ड, D. कोर व वाइंडिंग. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. स्टेटर व रोटर. प्रश्न क्रमांक 8. स्टेटरमध्ये कोणत्या प्रकारची वाइंडिंग असते? A. आर्मेचर वाइंडिंग, B. फील्ड वाइंडिंग, C. शांत वाइंडिंग, D. सिरीज वाइंडिंग. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. आर्मेचर वाइंडिंग. प्रश्न क्रमांक 9. रोटरमध्ये कोणत्या प्रकारची वाइंडिंग असते? A. फील्ड वाइंडिंग, B. आर्मेचर वाइंडिंग, C. शांत वाइंडिंग, D. सिरीज वाइंडिंग. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. फील्ड वाइंडिंग. प्रश्न क्रमांक 10. अल्टरनेटरमधील स्टेटर कोणत्या धातूपासून बनवतात? A. सिलिकॉन, स्टील, B. तांबे, C. ॲल्युमिनियम, D. पितळ. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. सिलिकॉन, स्टील. प्रश्न क्रमांक 11. अल्टरनेटरमध्ये रोटरचे प्रकार किती असतात? A. 2, B. 3, C. 4, D. 5. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 2. प्रश्न क्रमांक 12. सॅलियंट पोल रोटर कुठे वापरतात? A. जलविद्युत प्रकल्प, B. उष्णविद्युत प्रकल्प, C. अणुऊर्जा प्रकल्प, D. पवन ऊर्जा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. जलविद्युत प्रकल्प. प्रश्न क्रमांक 13. सिलेंड्रिकल रोटर कुठे वापरतात? A. उष्णविद्युत प्रकल्प, B. जलविद्युत प्रकल्प, C. DC स्टेशन, D. बॅटरी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. उष्णविद्युत प्रकल्प. प्रश्न क्रमांक 14. सॅलियंट पोल रोटरचे गतिमान कमी असते कारण? A. मोठे व्यास व जास्त पोल, B. लहान व्यास, C. कमी पोल, D. कोणतेही नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. मोठे व्यास व जास्त पोल. प्रश्न क्रमांक 15. सिलेंड्रिकल रोटर प्रामुख्याने किती वेगाने फिरतो? A. 3000 RPM, B. 1500 RPM, C. 1000 RPM, D. 750 RPM. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 3000 RPM. प्रश्न क्रमांक 16. अल्टरनेटरचे मूलभूत EMF समीकरण काय आहे? याचे उत्तर आहे A बरोबर 4.44 गुणिले F गुणिले phi गुणिले T गुणिले Kp गुणिले कड. प्रश्न क्रमांक 17. EMF निर्माण कोणावर अवलंबून असते? A. फ्लक्स व वेग, B. रोटर व्यास, C. तांब्याचे प्रमाण, D. ब्रश. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. फ्लक्स व वेग. प्रश्न क्रमांक 18. अल्टरनेटरमधील फ्रिक्वेन्सीचे सूत्र काय आहे?
याचे उत्तर आहे F बरोबर PN 120. प्रश्न क्रमांक 19. अल्टरनेटरमध्ये प म्हणजे काय? ए. पोल्सची संख्या. बी. वाइंडिंग. सी. पॉवर. डी. पोल पिच. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. पोल्सची संख्या. प्रश्न क्रमांक 20. एन म्हणजे काय? ए. RPM गती. बी. व्होल्टेज. सी. फ्रिक्वेन्सी. डी. फेज. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. RPM गती. प्रश्न क्रमांक 21. अल्टरनेटरमध्ये आर्मेचर वाइंडिंग कुठे असते? ए. रोटरवर. बी. स्टेटरवर. सी. दोन्हीवर. डी. कुठेही नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. स्टेटरवर. प्रश्न क्रमांक 22. अल्टरनेटरचा पॉवर फॅक्टर नेहमी अ. 0 ते 1 दरम्यान असतो. बी. 1 पेक्षा जास्त. सी. निगेटिव्ह. डी. 0. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 0 ते 1 दरम्यान असतो. प्रश्न क्रमांक 23. अल्टरनेटरमधील आउटपुट व्होल्टेज कोणत्या घटकावर अवलंबून असते? ए. वेग व चुंबकीय फ्लक्स. बी. ब्रश. सी. बिअरिंग. डी. फ्रेम. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. वेग व चुंबकीय फ्लक्स. प्रश्न क्रमांक 24. अल्टरनेटरमध्ये वेग दुप्पट केल्यास फ्रिक्वेन्सीला काय होते? ए. दुप्पट होते. बी. निम्मी होते. सी. स्थिर राहते. डी. बदलत नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. दुप्पट होते. प्रश्न क्रमांक 25. फ्रिक्वेन्सी नियंत्रित करण्यासाठी काय बदलावे लागते? ए. रोटरचा वेग. बी. स्टेटर. सी. ब्रश. डी. वाइंडिंगचा व्यास. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. रोटरचा वेग. प्रश्न क्रमांक 26. 3 फेज अल्टरनेटरचे स्टेटर वाइंडिंग किती अंशांनी एकमेकांपासून शिफ्ट केलेले असते? ए. 60 अंश. बी. 90 अंश. सी. 120 अंश. डी. 180 अंश. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 120 अंश. प्रश्न क्रमांक 27. अल्टरनेटरमध्ये व्होल्टेज नियंत्रित करण्यासाठी काय बदलतात? ए. फील्ड करंट. बी. आर्मेचर करंट. सी. फ्रिक्वेन्सी. डी. वेग. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. फील्ड करंट. प्रश्न क्रमांक 28. अल्टरनेटरमधील पोल्स जास्त असतील तर काय होते? ए. गती कमी लागते. बी. गती जास्त लागते. सी. आउटपुट व्होल्टेज कमी होते. डी. कार्यक्षमता कमी होते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. गती कमी लागते. प्रश्न क्रमांक 29. अल्टरनेटरमध्ये स्लिप रिंग्सचा उपयोग कशासाठी होतो? ए. डीसी पुरवण्यासाठी. बी. एसी पुरवण्यासाठी. सी. मेकॅनिकल जोडणीसाठी. डी. रोटर फिरवण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. डीसी पुरवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 30. 50 Hz 4 पोल अल्टरनेटरचा सिंक्रोनस स्पीड किती असेल? ए. 1500 RPM. बी. 3000 RPM. सी. 1000 RPM. डी. 750 RPM. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 1500 RPM. NS बरोबर 120 गुणिला F आणि भागिला P या सूत्रामध्ये टाकल्यावर उत्तर 1500 मिळते. प्रश्न क्रमांक 31. अल्टरनेटरमध्ये सिंक्रोनायझेशन म्हणजे काय? ए. फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज व फेज समान करणे. बी. फक्त व्होल्टेज समान करणे. सी. फक्त फ्रिक्वेन्सी समान करणे. डी. फक्त पॉवर फॅक्टर समान करणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज व फेज समान करणे. प्रश्न क्रमांक 32. सिंक्रोनायझेशन करण्यासाठी किती अटी पूर्ण कराव्या लागतात? ए. 2. बी. 3. सी. 4. डी. 5. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 4. प्रश्न क्रमांक 33. सिंक्रोनायझेशनच्या अटींपैकी एक कोणती? ए. समान फ्रिक्वेन्सी. बी. वेग वेगळा असावा. सी. व्होल्टेज वेगळा असावा. डी. फेज उलटा असावा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. समान फ्रिक्वेन्सी. प्रश्न क्रमांक 34. 2 अल्टरनेटर जोडण्यासाठी काय वापरतात? ए. सिंक्रोस्कोप. बी. ओहममीटर. सी. मल्टीमीटर. डी. वॅटमीटर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. सिंक्रोस्कोप. प्रश्न क्रमांक 35. सिंक्रोस्कोप कशासाठी वापरतात?
ए. दोन अल्टरनेटरची फेज तुलना करण्यासाठी. बी. करंट मोजण्यासाठी. सी. रेझिस्टन्स मोजण्यासाठी. डी. व्होल्टेज मोजण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. दोन अल्टरनेटरची फेज तुलना करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 36. अल्टरनेटरला लोड लावल्यावर टर्मिनल व्होल्टेज कमी होण्याचे कारण काय? ए. आर्मेचर रिॲक्शन. बी. फ्रिक्वेन्सी बदल. सी. पोल्स कमी. डी. फील्ड वाइंडिंग तुटणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. आर्मेचर रिॲक्शन. प्रश्न क्रमांक 37. अल्टरनेटरमध्ये लोड चाचणी कशासाठी करतात? ए. कार्यक्षमता तपासण्यासाठी. बी. वजन तपासण्यासाठी. सी. फ्रेम तपासण्यासाठी. डी. बिअरिंग तपासण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. कार्यक्षमता तपासण्यासाठी. प्रश्न क्रमांक 38. नो लोड टेस्ट अल्टरनेटरवर केल्यावर कोणता घटक तपासता येतो? ए. ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक OCC. बी. शॉर्ट सर्किट टेस्ट. सी. कार्यक्षमता. डी. पॉवर फॅक्टर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक OCC. प्रश्न क्रमांक 39. शॉर्ट सर्किट टेस्ट अल्टरनेटरवर केल्यावर काय मिळते? ए. शॉर्ट सर्किट कॅरेक्टरिस्टिक SCC. बी. ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक. सी. आउटपुट पॉवर. डी. RPM. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. शॉर्ट सर्किट कॅरेक्टरिस्टिक SCC. प्रश्न क्रमांक 40. अल्टरनेटरवर लोड चाचणी करताना लोड कोणत्या प्रकारचा वापरतात? ए. रेसिस्टिव्ह, इंडक्टिव्ह किंवा कॅपेसिटिव्ह. बी. फक्त रेसिस्टिव्ह. सी. फक्त इंडक्टिव्ह. डी. फक्त कॅपेसिटिव्ह. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. रेसिस्टिव्ह, इंडक्टिव्ह किंवा कॅपेसिटिव्ह. प्रश्न क्रमांक 41. आर्मेचर रिॲक्शन म्हणजे काय? ए. आर्मेचर करंटमुळे निर्माण होणारा फ्लक्स. बी. फील्ड करंटमुळे फ्लक्स. सी. रोटर स्पीड. डी. पॉवर फॅक्टर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. आर्मेचर करंटमुळे निर्माण होणारा फ्लक्स. प्रश्न क्रमांक 42. आर्मेचर रिॲक्शनमुळे अल्टरनेटरवर काय परिणाम होतो? ए. व्होल्टेज कमी होते. बी. RPM वाढतो. सी. पोल्स वाढतात. डी. फ्रिक्वेन्सी कमी होते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. व्होल्टेज कमी होते. प्रश्न क्रमांक 43. पॉवर फॅक्टर कमी असल्यास अल्टरनेटरची कार्यक्षमता कशी होते? ए. कमी होते. बी. वाढते. सी. बदलत नाही. डी. शून्य होते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. कमी होते. प्रश्न क्रमांक 44. अल्टरनेटरमध्ये लेगिंग पॉवर फॅक्टर कोणत्या लोडसाठी मिळतो? ए. इंडक्टिव्ह लोड. बी. रेसिस्टिव्ह लोड. सी. कॅपेसिटिव्ह लोड. डी. कोणतेही नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. इंडक्टिव्ह लोड. प्रश्न क्रमांक 45. अल्टरनेटरमध्ये लीडिंग पॉवर फॅक्टर कोणत्या लोडसाठी मिळतो? ए. कॅपेसिटिव्ह लोड. बी. इंडक्टिव्ह लोड. सी. रेसिस्टिव्ह लोड. डी. कोणतेही नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. कॅपेसिटिव्ह लोड. प्रश्न क्रमांक 46. अल्टरनेटरमध्ये युनिटी पॉवर फॅक्टर कोणत्या लोडसाठी मिळतो? ए. रेसिस्टिव्ह लोड. बी. इंडक्टिव्ह लोड. सी. कॅपेसिटिव्ह लोड. डी. कोणतेही नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. रेसिस्टिव्ह लोड. प्रश्न क्रमांक 47. अल्टरनेटरमध्ये व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय? ए. नो लोड व फुल लोड व्होल्टेजमधील टक्केवारी बदल. बी. RPM मध्ये बदल. सी. पोल्स बदलणे. डी. फ्रिक्वेन्सी बदल. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. नो लोड व फुल लोड व्होल्टेजमधील टक्केवारी बदल. प्रश्न क्रमांक 48. जर नो लोड व्होल्टेज बरोबर 250 व आणि फुल लोड व्होल्टेज बरोबर 230 व असेल तर व्होल्टेज रेग्युलेशन किती? ए. 8.69%. बी. 10%. सी. 5%. डी. 20%. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 8.69%. या प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी नो लोड व्होल्टेज मायनस फुल लोड व्होल्टेज भागिला फुल और व्होल्टेज गुणिला 100 करून व्होल्टेज रेग्युलेशन काढता येते. प्रश्न क्रमांक 49.
वाईट पॉवर फॅक्टर असल्यास व्होल्टेज रेग्युलेशन कसे होते? ए. जास्त होते, बी. कमी होते, सी. स्थिर राहते, डी. शून्य होते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. जास्त होते. प्रश्न क्रमांक 50. चांगल्या अल्टरनेटरमध्ये व्होल्टेज रेग्युलेशन कसे असावे? ए. कमी, बी. जास्त, सी. निगेटिव्ह, डी. शून्य. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. कमी. प्रश्न क्रमांक 51. अल्टरनेटरची कार्यक्षमता कोणावर अवलंबून असते? ए. लॉसवर, बी. फ्रेमच्या आकारावर, सी. ब्रशच्या संख्येवर, डी. पोल्सवर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. लॉसवर. प्रश्न क्रमांक 52. अल्टरनेटरमध्ये मुख्यतः कोणते लॉस होतात? ए. कॉपर लॉस व आयर्न लॉस, बी. मेकॅनिकल लॉस व फ्रेम लॉस, सी. रोटर लॉस व स्टेटर लॉस, डी. केवळ घर्षण लॉस. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. कॉपर लॉस व आयर्न लॉस. प्रश्न क्रमांक 53. आर्मेचर वाइंडिंगमध्ये होणारे लॉस कोणते? ए. आय वर्ग आर लॉस, बी. आयर्न लॉस, सी. विंडेज लॉस, डी. फ्रिक्शन लॉस. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आय वर्ग आर लॉस. प्रश्न क्रमांक 54. कोअर लोखंडी भाग मध्ये कोणते लॉस होतात? ए. हिस्टेरेसिस व एडी कार्ट लॉस, बी. फ्रिक्शन लॉस, सी. कॉपर लॉस, डी. वाइंडिंग लॉस. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक आ. हिस्टेरेसिस व एडी कार्ट लॉस. प्रश्न क्रमांक 55. फ्रिक्शन व विंडेज लॉस कोणत्या भागात होतात? ए. रोटर, बी. स्टेटर, सी. फ्रेम, डी. वाइंडिंग. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. रोटर. प्रश्न क्रमांक 56. एडी करंट लॉस कमी करण्यासाठी काय केले जाते? ए. कोअर लॅमिनेटेड करणे, बी. कॉपर वाढवणे, सी. पोल कमी करणे, डी. आरपीएम कमी करणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. कोअर लॅमिनेटेड करणे. प्रश्न क्रमांक 57. हिस्टेरेसिस लॉस कमी करण्यासाठी काय वापरतात? ए. सिलिकॉन, स्टील, बी. ॲल्युमिनियम, सी. पितळ, डी. तांबे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. सिलिकॉन, स्टील. प्रश्न क्रमांक 58. अल्टरनेटरमध्ये जास्त तापमान वाढ झाल्यास काय होते? ए. इन्सुलेशन खराब होते, बी. पोल्स वाढतात, सी. फ्रिक्वेन्सी कमी होते, डी. आउटपुट जास्त होते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. इन्सुलेशन खराब होते. प्रश्न क्रमांक 59. अल्टरनेटरमध्ये थंडकरणासाठी कोणती पद्धत वापरतात? ए. एअर कूलिंग, बी. फक्त वॉटर कूलिंग, सी. तेल कूलिंग, डी. केवळ हीट सिंक. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. एअर कूलिंग. प्रश्न क्रमांक 60. मोठ्या क्षमतेच्या अल्टरनेटरमध्ये कोणते थंडकरण वापरतात? ए. हायड्रोजन कूलिंग, बी. एअर कूलिंग, सी. पाण्याने कूलिंग, डी. नैसर्गिक थंडकरण. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. हायड्रोजन कूलिंग. प्रश्न क्रमांक 61. अल्टरनेटरमध्ये रोटरला डीसी पुरवण्यासाठी काय वापरले जाते? ए. एक्साइटर, बी. ट्रान्सफॉर्मर, सी. रेक्टिफायर, डी. इन्व्हर्टर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. एक्साइटर. प्रश्न क्रमांक 62. एक्साइटेशन सिस्टमचा मुख्य उद्देश काय आहे? ए. फील्ड वाइंडिंगला डीसी पुरवणे, बी. आर्मेचर वाइंडिंगला एसी देणे, सी. आरपीएम नियंत्रित करणे, डी. पॉवर फॅक्टर वाढवणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. फील्ड वाइंडिंगला डीसी पुरवणे. प्रश्न क्रमांक 63. अल्टरनेटरचा व्होल्टेज स्थिर ठेवण्यासाठी कोणता यंत्र वापरतात? ए. ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर, AVR, बी. सिंक्रोस्कोप, सी. वॅटमीटर, डी. ट्रान्सफॉर्मर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर, AVR. प्रश्न क्रमांक 64. AVR म्हणजे काय? ए. ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर, बी. ऑटोमॅटिक व्हॅल्यू रेझिस्टन्स, सी. ॲव्हरेज व्होल्टेज रेशिओ, डी. एनी व्होल्टेज रेग्युलेटर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर. प्रश्न क्रमांक 65. AVRचे मुख्य कार्य काय आहे? ए. टर्मिनल व्होल्टेज नियंत्रित करणे, बी. करंट वाढवणे, सी. आरपीएम वाढवणे, डी. लॉस कमी करणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ.
टर्मिनल व्होल्टेज नियंत्रित करणे. प्रश्न क्रमांक 66. अल्टरनेटरमध्ये प्रोटेक्शनसाठी काय वापरले जाते? ए. रिले व सर्किट ब्रेकर. बी. ट्रान्सफॉर्मर. सी. मल्टीमीटर. डी. बॅटरी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. रिले व सर्किट ब्रेकर. प्रश्न क्रमांक 67. अल्टरनेटरमध्ये ओव्हर व्होल्टेजपासून संरक्षण करण्यासाठी काय वापरतात? ए. लाइटनिंग अरेस्टर. बी. सिंक्रोस्कोप. सी. ॲमीटर. डी. व्होल्टमीटर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. लाइटनिंग अरेस्टर. प्रश्न क्रमांक 68. अल्टरनेटरमध्ये ओव्हरलोड प्रोटेक्शनसाठी काय वापरले जाते? ए. ओव्हरकरंट रिले. बी. वॅटमीटर. सी. पोटेन्शिओमीटर. डी. मल्टीमीटर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. ओव्हरकरंट रिले. प्रश्न क्रमांक 69. अल्टरनेटरमध्ये ग्राउंड फॉल्टपासून संरक्षण करण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? ए. अर्थ फॉल्ट रिले. बी. AVRC. सिंक्रोस्कोप. डी. ॲमीटर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. अर्थ फॉल्ट रिले. प्रश्न क्रमांक 70. अल्टरनेटरमध्ये स्टॅमफोर्ड AVR हा कोणत्या प्रकारचा असतो? ए. इलेक्ट्रॉनिक व्होल्टेज रेग्युलेटर. बी. मेकॅनिकल रेग्युलेटर. सी. ट्रान्सफॉर्मर. डी. बॅटरी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. इलेक्ट्रॉनिक व्होल्टेज रेग्युलेटर. प्रश्न क्रमांक 71. दोन किंवा अधिक अल्टरनेटर एकत्र चालवण्याची प्रक्रिया काय म्हणतात? ए. पॅरलेल ऑपरेशन. बी. सिंक्रोनायझेशन. सी. लोड टेस्ट. डी. रेग्युलेशन. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. पॅरलेल ऑपरेशन. प्रश्न क्रमांक 72. पॅरलेल ऑपरेशनचा मुख्य फायदा कोणता? ए. लोड शेअरिंग. बी. RPM कमी. सी. लॉस वाढतो. डी. कार्यक्षमता कमी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. लोड शेअरिंग. प्रश्न क्रमांक 73. पॅरलेल ऑपरेशनमध्ये जर एका अल्टरनेटरचा पॉवर फॅक्टर खराब असेल तर ए. सिस्टमवर परिणाम होतो. बी. परिणाम होत नाही. सी. आउटपुट वाढतो. डी. RPM वाढतो. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. सिस्टमवर परिणाम होतो. प्रश्न क्रमांक 74. पॅरलेल ऑपरेशन करताना मुख्य अट कोणती आहे? ए. व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी व फेज समान असणे. बी. फक्त RPM समान असणे. सी. पोल्स समान असणे. डी. लॉस समान असणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी व फेज समान असणे. प्रश्न क्रमांक 75. पॅरलेल ऑपरेशनमध्ये लोड कशाप्रमाणे वाटला जातो? ए. अल्टरनेटरच्या क्षमतेनुसार. बी. RPM नुसार. सी. पोल्सनुसार. डी. ब्रशनुसार. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. अल्टरनेटरच्या क्षमतेनुसार. प्रश्न क्रमांक 76. लोड वाढल्यास अल्टरनेटरचा टर्मिनल व्होल्टेज ए. कमी होतो. बी. वाढतो. सी. कायम राहतो. डी. शून्य होतो. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. कमी होतो. प्रश्न क्रमांक 77. लोड जास्त झाल्यास फील्ड करंटमध्ये काय बदल करावा लागतो? ए. वाढवावा. बी. कमी करावा. सी. बदल करू नये. डी. उलटा करावा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. वाढवावा. प्रश्न क्रमांक 78. लोड जास्त झाल्यास टॉर्कमध्ये काय होते? ए. वाढतो. बी. कमी होतो. सी. बदलत नाही. डी. शून्य होतो. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. वाढतो. प्रश्न क्रमांक 79. पॅरलेल ऑपरेशनमध्ये स्थिर लोड शेअरिंगसाठी काय आवश्यक आहे? ए. योग्य गव्हर्नर क्रिया. बी. फक्त AVRC. सिंक्रोस्कोप. डी. फ्रेम. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. योग्य गव्हर्नर क्रिया. प्रश्न क्रमांक 80. पॅरलेल ऑपरेशनमुळे विद्युत प्रणाली कशी होते? ए. स्थिर व विश्वासार्ह. बी. अस्थिर. सी. कमजोर. डी. निकामी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. स्थिर व विश्वासार्ह. प्रश्न क्रमांक 81. अल्टरनेटरची कार्यक्षमता साधारण किती असते? ए. 80 ते 90%. बी. 50 ते 60%. सी. 95 ते 100%. डी. 40 ते 50%. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 80 ते 90%. प्रश्न क्रमांक 82. अल्टरनेटर प्रामुख्याने कोणत्या पॉवर स्टेशनवर बसवला जातो?
ए. मोठ्या क्षमतेच्या वीज निर्मिती केंद्रात. बी. घरगुती युनिटमध्ये. सी. डीसी स्टेशनवर. डी. बॅटरी चार्जिंग युनिटमध्ये. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. मोठ्या क्षमतेच्या वीज निर्मिती केंद्रात. प्रश्न क्रमांक 83. अल्टरनेटरचे उत्पादन कोणत्या प्रकारचे असते? ए. साइन वेव्ह. ए. सी. बी. चौकोनी तरंग. सी. त्रिकोणी तरंग. डी. डीसी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. साइन वेव्ह. ए. सी. प्रश्न क्रमांक 84. अल्टरनेटरमध्ये व्होल्टेज बदल मुख्यतः कोणत्या गोष्टीमुळे होतो? ए. आर्मेचर रिॲक्शन. बी. ब्रश स्पार्किंग. सी. आरपीएम वाढ. डी. फील्ड वाइंडिंग शॉर्ट. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. आर्मेचर रिॲक्शन. प्रश्न क्रमांक 85. अल्टरनेटर चालवण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? ए. प्राइम मूव्हर. बी. ट्रान्सफॉर्मर. सी. एव्हीआर. डी. मोटर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्राइम मूव्हर. प्रश्न क्रमांक 86. हायड्रो पॉवर स्टेशनमध्ये अल्टरनेटर कोणत्या प्राइम मूव्हरने चालवला जातो? ए. टर्बाइन. बी. स्टीम इंजिन. सी. मोटर. डी. जनरेटर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. टर्बाइन. प्रश्न क्रमांक 87. थर्मल पॉवर स्टेशनमध्ये अल्टरनेटर कोणत्या प्राइम मूव्हरने चालवला जातो? ए. स्टीम टर्बाइन. बी. वॉटर टर्बाइन. सी. विंड टर्बाइन. डी. डीसी मोटर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. स्टीम टर्बाइन. प्रश्न क्रमांक 88. अल्टरनेटरचे व्होल्टेज जास्त असल्यास ट्रान्समिशनमध्ये काय फायदा होतो? ए. करंट कमी होतो. बी. करंट वाढतो. सी. लॉस वाढतो. डी. कार्यक्षमता कमी होते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. करंट कमी होतो. प्रश्न क्रमांक 89. अल्टरनेटरमध्ये कोणत्या करंटचा वापर फील्ड वाइंडिंगसाठी होतो? ए. डीसी. बी. एसी. सी. शुद्ध साइन वेव्ह. डी. पल्स. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. डीसी. प्रश्न क्रमांक 90. अल्टरनेटरच्या आउटपुटमध्ये कोणता करंट मिळतो? ए. एसी. बी. डीसी. सी. पल्स. डी. स्थिर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. एसी. प्रश्न क्रमांक 91. अल्टरनेटरची गती कोणत्या सूत्राने ठरते? ए. एन बरोबर 120 एफ पी. बी. एन बरोबर एफ गुणिले पी. सी. एन बरोबर पी. एफ. डी. एन बरोबर 60 गुणिले प. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. एन बरोबर 120 एफ पी. प्रश्न क्रमांक 92. 6 पोल 50 हर्ट्झ अल्टरनेटरचा सिंक्रोनस स्पीड किती असेल? ए. 1000 आरपीएम. बी. 1500 आरपीएम. सी. 3000 आरपीएम. डी. 750 रुपम. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 1000 आरपीएम. याचे उत्तर काढण्यासाठी सिंक्रोनस स्पीड बरोबर 120 गुणिला 50 भागिला 6 अशा किमता टाकून उत्तर मिळते. प्रश्न क्रमांक 93. 10 पोल 600 आरपीएम वेगाने फिरणाऱ्या अल्टरनेटरची फ्रिक्वेन्सी किती? ए. 50 हर्ट्झ. बी. 60 हर्ट्झ. सी. 25 हर्ट्झ. डी. 100 हर्ट्झ. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 50 हर्ट्झ. प्रश्न क्रमांक 94. आर्मेचर रिॲक्शनचा प्रभाव कमी करण्यासाठी काय वापरतात? ए. डॅम्पर वाइंडिंग. बी. ब्रश. सी. स्लिप रिंग. डी. बिअरिंग. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. डॅम्पर वाइंडिंग. प्रश्न क्रमांक 95. अल्टरनेटरची लोड शेअरिंग योग्य नसेल तर काय होऊ शकते? ए. स्थिरतेवर परिणाम. बी. लॉस कमी होतो. सी. कार्यक्षमता वाढते. डी. व्होल्टेज वाढतो. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. स्थिरतेवर परिणाम. प्रश्न क्रमांक 96. अल्टरनेटरची आउटपुट पॉवर कोणत्या प्रकारे मोजतात? ए. पी बरोबर वर्गमूळ 3 गुणिले व्ही गुणिले आय गुणिले कॉस फाय. बी. पी बरोबर व्ही गुणिले आय. सी. पी बरोबर आय वर्ग आर. डी. पी बरोबर व्ही आय. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पी बरोबर वर्गमूळ 3 गुणिले व्ही गुणिले आय गुणिले कॉस फाय. प्रश्न क्रमांक 97. अल्टरनेटरमध्ये व्ही कर्व्ह कसली चाचणी दाखवते? ए. फील्ड करंट व आर्मेचर करंट यांचा संबंध. बी. आरपीएम व पोल्स. सी. व्होल्टेज व फेज. डी. पॉवर फॅक्टर व लॉस. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ.
फील्ड करंट व आर्मेचर करंट यांचा संबंध. प्रश्न क्रमांक 98. अल्टरनेटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्लिप रिंग्स कोणत्या धातूपासून बनवतात? ए. पितळ, बी. लोखंड, सी. ॲल्युमिनियम, डी. स्टील. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. पितळ. प्रश्न क्रमांक 99. अल्टरनेटरमध्ये जर फील्ड करंट वाढवला तर ए. टर्मिनल व्होल्टेज वाढते, बी. आरपीएम वाढतो, सी. फ्रिक्वेन्सी कमी होते, डी. करंट कमी होतो. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. टर्मिनल व्होल्टेज वाढते. प्रश्न क्रमांक 100. मोठ्या क्षमतेच्या अल्टरनेटरचे फ्रिक्वेन्सी स्थिर ठेवण्यासाठी काय महत्त्वाचे आहे? ए. गव्हर्नर, बी. एव्हीआर, सी. रिले, डी. ब्रश. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. गव्हर्नर. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट्स करा.